जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल नव्याने उभारण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले। पूल पाडण्याच्या कामाला सोमवारी सकाळपासूनच सुरुवात करण्यात आली आहे। शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल जुना झाल्याने नवीन पूल उभारण्यासाठी 25 कोटींचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आला होता। पूल वाय आकारात उभारावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी खंडपीठात याचिका दाखल केली आहे। दरम्यान पुलाचे काम तेजस इन्फ्रास्ट्रक्चर आणि श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चर या विकासकांना देण्यात आले आहे। नुकतेच कामाचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। पूल 18 महिन्यात उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचे काम अगोदर पूर्ण केले जाणार आहे। सोमवारी सकाळी पूल पाडण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली। पूल तोडण्यास सुरुवात करण्यापूर्वी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांसह 15 पोलीस कर्मचारी, 4 वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड असा बंदोबस्त पुलाजवळ करण्यात आला आहे। जळगावहून जकी अहमद, इंडिया आप तक न्यूज मराठी।